आता आपण इथे बघूयात मंचाव सूपची सामग्री। इथे घेतलेले आहे कांदा पात, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कोबी, शिमला मिरची, लसूण, आलं आणि मिरचीची पेस्ट, कॉर्नफ्लावर आणि जाडं मीठ। आता आपण बनवत आहोत फ्राय नूडल्स। तर इथे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 1.5 वाटी। या वाटीच्या प्रमाणाने आपण घेतलेलं आहे। आता आपण त्याच्यात टाकूयात चिमूटभर मिरेपूड, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ। आता आपण याला मिक्स करून घेऊयात। आता आपण याला भिजवून घेऊयात। इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे। जसं आपण भाकरींचं पीठ मळतो त्याचप्रमाणे हे पीठ आपण मळून घेतलेलं आहे। आता आपण याला 10 मिनिटं मुरू देणार आहोत। आपण तेल तापायला ठेवलेलं आहे नूडल्ससाठी। तेल तापेपर्यंत आपण आता सूप बनवून घेऊयात। इथे आपण 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे। हे सर्व टाकून घ्यायचं आहे। छान असं फ्राय करून घ्यायचं आहे याला 2 मिनिट। आपण याच्यात सॉस टाकून घेऊया, सोया सॉस 2 चमचे घ्यायचा आहे। रेड चिली सॉस 1 चमचा, ग्रीन चिली सॉस 1 चमचा। आता याला छान असं मिक्स करून घेऊया आणि मग त्याच्यात आपण पाणी टाकून घेऊया। बघा किती छान आपल्या सूपला रंग आलेला आहे। आता आपण याच्यात पाणी टाकून घेतलंय। आता आपण याच्यात चवीनुसार मीठ टाकूया। इथे आपण जाडं मीठ वापरलेलं आहे। जाड मीठ का टाकलं आपण तर त्याने छान चव येते, म्हणून आपण सूपमध्ये आज जाड मीठ वापरलं आहे। सूपला उकळी फुटेपर्यंत आता आपण नूडल्स तयार करून घेऊ। गोळा घेतलाय तो असा हातावरती छान असा रगडून घ्यायचा आहे। कुरडईच्या साच्यामध्ये आता हे आपण टाकून घेऊया पीठ। हे अशा प्रकारे टाकून घ्यायचे। याला आपण खरपूस तळून घेऊयात। हे बघा आपले इथे नूडल्स हे झाले। सूप थोडंसं उकळलं आहे। आता आपण त्याच्यात कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊयात। दीड चमचा कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं पाणी आपण त्याच्यात मिक्स करून कालवून घेतलं होतं ते आपण याच्यात टाकलेलं आहे। आता आपण याला उकळी फुटू देणार आहोत। उकळी झाली की तुम्हाला दाखवते।
हे बा इथे आपले फ्राय नूडल्स हे झालेले आहेत तयार. तुम्ही बघू शकतात किती छान आलेले आहेत. गोल्डन कलर आणि मस्त असे आपले इथे फ्राय नूडल्स झालेले आहे. मी तुम्हाला थोडेसे दाबून दाखवते. हे बा किती छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत आपले इथे फ्राय नूडल्स हे झालेले आहेत. जसे हॉटेलमध्ये नूडल्स भेटतात फ्राय नूडल्स, तसेच आपल्या इथे मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत फ्रायड नूडल्स झालेले आहेत. बघा आपलं घरगुती मंचाव सूप तयार आहे. बघा किती छान आहे ना. अगदी सोप्या पद्धतीने आणि हॉटेलसारखं आपण इथे सूप बनवलेलं आहे. हे बघा किती छान असं थिकनेस त्याला आलेला आहे. मस्त असं गरम गरम सूप, ते पण पावसाच्या दिवसात प्यायला वेगळी मजाच आहे. आता आपण याच्यात मंचुरियन टाकून घेऊयात. इथे पण मंचुरियन टाकलेले आहेत. मंचुरियन रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तुम्ही नक्की जाऊन बघा. आता यावरनं मस्त असे फ्राय नूडल्स. मी आता हे मस्त असं मंचाव सूप पिते. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओला. तुम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचे धन्यवाद.